का समजा. तर नवीन फलंदाज नवनाथ हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. पहिल्या चेंडूवरती गोल्डनची विकेट मिळवली जाते. या वेळेस मात्र मनोज झोरे सारखा फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवली. तर मात्र चांगला गोलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाजी करत असताना गोलंदाजी पहा, उजव्या हाताने गोलंदाजी आपण पाहतोय. इथं बॅटची कडा चेंडू अडवला जाईल. या वेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्राने आवडलेला हा चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच सिंगल देऊन जाईल. खातं ओपन झालंय टीमचा. आपण पाहतोय ते वर्णी टीमचा सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर नक्कीच खातं ओपन झालंय. कोण कोण जिंकला आता परत फलंदाजी जिंकले सालोक हरली. झालं झालं समजा आता सेमीफायनल लागल नाही यांच्यात आणि फलंदाजींच्यात आणि यांच्यातून कोण जिंकल ते तीन संघामध्ये आता चिठ्ठ्या उडवतील. तर कार्पेटच्या साईनं हा चेंडूला विसरला गेलाय. इथं मात्र नक्कीच धोक्याची घंटा नवनाथला मात्र इथं परतावायला गेल. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय दीपक आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला खेळाडू आहे. पण इथं मात्र नक्कीच नवनाथला मात्र नक्कीच तंबूच्या आश्रयाला निजवंत केलाय. वरती आलेली सिंगल. दीपक त्यानं नाव काय रे बॅट्समन वरले विलास हा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. तर नक्कीच नंदू सारखा फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. सलामीवीर त्याच्याकडे पण आहे का तो. इथं मात्र नक्कीच हा चेंडू जबरदस्त चेंडू फेकलाय गोलंदाज गणेशनं. तर मात्र अजून एक चेंडू येईल डॉट. 2 धाबा तर धावफलकावरती जरूर येऊन थांबल्यात. पण इथं मात्र नक्कीच 2 गडी सुधे मात्र बाद झालेत. आपण पाहिलं तर नक्कीच सिंगल आले. त्यानंतर आपण पाहिलं तर गडी सुधे बाद झाले. तो फलंदाज आपण पाहतोय नवनाथ सारखा फलंदाज बाद झाला. त्यानंतर आपण पाहिला तर नक्कीच नंदू न स्ट्राईकला फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज. आता परत 4 चेंडूचा खेळ अद्यापच खेळ संपलाय. 2 चेंडू आता चांगले फेकावे लागतील. कारण 2 चेंडू आता निर्णायक पॉईंट ठरणार असल्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच 12 चेंडूचा खेळ अद्यापच मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. पण इथं पहिल्या सत्रामध्ये 2 धाबा आल्यात. स्कॉटगार्डचा विचार केला गेला तर गणेश मारून देणार नाही. लावकरी हाताने मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. तर मात्र नक्कीच सिंगल झाले. डबलमध्ये कन्व्हर्ट होईल का. पण इथं धोक्याची घंटा नक्कीच आपण पाहतोय. तर इथं मात्र विलासला मात्र परतावायला लागेल. अक्षा 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 तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. इथं मात्र विलासने अति घाई घेतल्या संकटात नेऊन ठेवल्या टीमला. आपण पाहिलं तर 3 धाबा धावफलकावरती लागल्यात. अद्यापच 3 विकेट सुद्धा मिळवल्यात या गोलंदाजानं. गणेशनं मात्र चांगली गोलंदाजी केली. तर नक्कीच जर थोडासा फास्ट केला आपण पहिला 7 चेंडूचा खेळ अद्यापच बाकी आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच 3 धावा आल्या. 5 चेंडूचा खेळ अद्यापच संपला. शेवटचा आता शेवटचा एक चेंडू गणेशनं मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी केली. शेवटचा एक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर 3 धावा धावफलकावरती जरूर येऊन टेपल्यात. पण इथं मात्र नक्कीच या 3 काय होईना. पण नक्कीच मात्र आपला खाता मात्र ओपन झालाय. नक्कीच आपण पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ अद्यापच बाकी आहे. पहिल्या सत्रातला विचार केला गेला. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू सुरेख टाकतोय. पण मात्र नक्कीच टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये रोशन कुठली चुकी करणार नाही. या बेलेस मात्र हा चेंडू जाईल डॉट. आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर षटक समजायचा इशारा आलाय जरूर. 6 चेंडूचा खेळ अद्यापच संपलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 3 धावा. नाही अजून 2 आत तू पाठवून आले
कोण करेन इथं? सोमनाथ तो व्यक्ती आपण पाहतोय स्वतःचा पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येते गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय सोमनाथ या गोलंदाजाला पहिला षटक हाताला गणेशनं 3 धावा खर्च केल्या. सोमनाथनं आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. रवी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मात्र नक्कीच सुरेख चेंडू फेकलाय. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाजानं. सोमनाथच्या माध्यमातून ही गोलंदाजी सुरेख असणारे गणेशच्या पावलावरती पाऊल ठेवणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय. तर यावेळेस नक्कीच 3 धावावरती मात्र रोखला गेलाय. इथं मात्र नक्कीच रवीच्या बॅटमधून आलेला नक्कीच किती धाबा येतील चेंडू होती. 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण होतील का? पण इथं मात्र अति घाई आणि संकटात नेऊन ठेवलाय संघ. अजून एक मात्र अडचणीमध्ये आलाय. नक्कीच वरणी टीम 4 धाबा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. सिंगल आल्या त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट मिळवली जाते. रवी हा फलंदाज मात्र बाद होते. दुसरी रन घेता घेता फलंदाज मात्र बाद होते. यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. नवीन फलंदाज आनंद हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. आता स्ट्राईक रॉकेट हिने त्यालाच द्या ना बॅटिंग. त्याला धावी ना आता स्ट्राईक. वरता येईना ना. तर आनंद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. 2 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. धावफलकावरती धावा 4 धावा धावफलकावरती जरूर येऊन थांबल्यात. पण इथं मात्र काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. अपील उचलून धरले पण अपील मात्र ठेठवले. यावेळेस मात्र नक्कीच आणखीन एक चेंडू डॉट येईल आणि या डॉट चेंडूच्या साईनं 4 धावावरती मात्र रोखला गेलाय. ते वरनेसारखी टीम आपण पाहिली तर एक चांगला भरणं या फलंदाजामध्ये असताना मात्र चांगली गोलंदाजी होते. वजीनाथ टीम कडून आपण पाहिलं तर दोन्ही संघ अतिशय भन्नाट वेगाने मात्र फलंदाजी करत असताना आता मात्र कुठंतरी मात्र शेवटच्या क्षणाला मात्र बांधले गेलेत. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज गणेशनं. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवणारे ही गोलंदाज आपण पाहतोय ना सोमनाथच्या माध्यमातून. तर मात्र नक्कीच सुरेख फटका स्ट्राईक ग्राउंडचा हा फटका. इथं मात्र चुकी होता, माफी नाही येतं. सुनीलने केलेली ही चूक मात्र इथं मात्र नक्कीच पंच धावा 3 का 2 धाबा. या 2 धाब्याच्या साईन आपण पाहिला तर 6 धावा धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात. 2 चेंडूचा खेळ अद्यापच बाकी आहे. 4 चेंडू खेळ मात्र फेकून झाल्यात या गोलंदाजानं. नवनाथनं आपण पाहिलं सोमनाथनं चांगला खेळ दाखवला पण इथं मात्र नक्कीच शेवटच्या 2 चेंडू आता चांगले फेकावे लागतील. तर मात्र नक्कीच कार्पेटच्या साईनं हा चेंडू मात्र डबल डाव होईल का पूर्ण? या बेलेस मात्र नक्कीच सिंगल आली आणि या सिंगल मध्ये आपण पाहिलं तर नंदू सारखा फलंदाज सुद्धा बाद होतोय आणि या सिंगलच्या साईनं धावपलकावरती धावा झाल्यात त्या 7 धावा. यशवंत ना. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यशवंत रवाना होते. या वेळेस 7 धाबा स्कोर गार्डवरती. शेवटचा एक चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती नक्कीच सुरेख झेल टिपला गेलाय. या वेळेस मात्र नक्कीच सुरसामध्ये नक्कीच टर्निंग पॉईंट ठरणार आहे. 7 धावावरती मात्र रोखला गेलाय. वरनेसारखी टीमला आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती आलेली ही विकेट आपण पाहतोय तर त्या विकेटची गरज होती आनंदची. मग त्या शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेट मात्र मिळवली जाते. तोपर्यंत 6-12 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय आणि 8 धावींची गरज असणार आहे. 8 धावा कंपल्सरी करावे लागतील.
तर नक्कीच आज 8 धावांचा पाठलाग करायचे. सलामीची जोडी बिरजू आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर अवघे मात्र 7 धावा कुठून काढल्यात आणि 8 धावींची गरज असणार आहे ती वर्ण टीमला. आता पहिला गोलंदाज असणार आहे आपण पाहू शकाल नक्कीच आज दीपक असणार आहे, ज्यांना पहिला षटक हाताळला होता पाठीमागच्या सामन्यामध्ये, जरूर चांगला हाताळला होता. नक्कीच आज सिंगल खर्ची केले होते आणि 5 चेंडू डॉट फेकले होते आणि इथं मात्र नक्कीच आता 2 सफलता सुद्धा मिळवल्या होत्या. पण इथं नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. गणेश आणि बिरजू तर मात्र नक्कीच स्ट्राईकवरती फलंदाज गणेश, नो स्ट्राईकला बिरजू हा फलंदाज असणार आहे. पण इथं मात्र नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर पहिला गोलंदाज दीपकच्या माध्यमातून ही षटक हाताळणार. 8 धावा प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिल्याच्या 4च्या सरासरीने मात्र धावसंख्या करावी लागेल. हो जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र निर्धाव खेळलाय गणेश सारखा फलंदाज. या बेलेस मात्र दीपकचा कौतुक करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय 8 धावा जरी असल्या तरी पण हार मानायला मानत नाही. आपण पाहिलं तर ती वरण्यासारखी टीम नक्कीच आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली ना तर 1 ते 2 धावा जरा खर्ची केल्या तरी पण शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण तेवढी ताकदीचा हा फलंदाज आपण पाहतोय ना डावखुरी हाताचा, प्रत्येक चेंडूला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे. पण इथं मात्र नक्कीच सरसवलाय तर मात्र नक्कीच अपील उचलून धरले. पण आणखीन एक चेंडू डॉट जशी पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती ना तशीच गोलंदाजी आता आपण पाहतोय. 2 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाज दीपकनं. हो जबरदस्त गोलंदाजी समीकरण बद्दल आहे. येणारे 9 चेंडू असतील आणि 8 धावींची गरज. तर मात्र नक्कीच चांगल्या खेळ दाखवावी लागेल कारण गणेश सारखा हा फलंदाज 3 चेंडू डॉट होते आणि गोलंदाजी पहा तिकट मारा. एवढ्या लो स्कोरिंगची मॅच आपण पाहतोय ना तर नक्कीच 2 चेंडूमध्ये हा सामना फिनिश झाला असता. पण इथं मात्र गोलंदाजी तिक्कट मारा भन्नाट वेगानं ही गोलंदाजी आपण पाहतोय. या फिलिस मात्र काय गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी. दीपकचा कौतुक करणं गरजेचं आहे. पण इथं मात्र फटका फसलाय. 4था चेंडू डॉट येईल का, विकेट मिळेल का. इथं मात्र नक्कीच 4 चेंडू डॉट खेळलाय. या वेळेस आपण पाहिलं तर नक्कीच विकेट गमवून बसलाय. पहिली विकेट बॅक टू डगआउट. गणेशच्या पायरी चालतो ते नवीन फलंदाज लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. अजूनही एक सामना खेळवायचा आहे आपल्याला. आता समीकरण बदललंय. 8 चेंडू असतील आणि 8 धाब्यांची गरज. तर मात्र नक्कीच गणेशने थोडीसे खराब फलंदाजी दाखवून दिल्या. 3 चेंडू डॉट केला. 4थ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं. अजूनही 2 चेंडू जर दादा चांगले फेकले ना तर नक्कीच इथं मात्र थोडासा चित्र वेगळा पाहायला मिळणार आहे. त्यातही तुलशीची लढत पाहायला मिळणार, अतिटट्टीचा सामना पाहायला मिळणार आहे. कारण तो बैजनाथ टीम एक चांगली टीम मानली जाते जरूर, पण त्यामुळेच ताकदीची ही टीम आपण पाहतोय ती वर्णी टीम. लो स्कोरिंगची मॅच जरी 7 धावा ठोकून काढल्या तरी 8 धावा करून देणार नाही अशी ताकद ठेवणार ही टीम आपण पाहतोय ना ती वर्णी टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सुनील मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. नवीन फलंदाज यावेळेस मात्र पाठीमागच्या सामन्यामध्ये सलामीसाठी हा फलंदाजाला विसरला होता. पण इथं मात्र नक्कीच थोडेसा पाठीमागं ठेवण्याचं काम केलंय. तर मात्र नक्कीच आपण पाहिलं तर 8 धावा करायचे आहेत आणि करावे लागतील. कारण त्या 8 धावामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच जो परत 8चा आकडा पार होत नाही ना तोपर्यंत सामना मात्र विजय होऊन देणार नाही. टीम आपण पाहू शकाल ती वर्णी टीम. चांगला खेळ दाखवावा लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 4 चेंडू मात्र डॉट आलेत. तर परत आपण नक्कीच 2 चेंडू जर चांगले फेकले ना तर अजूनही मात्र खातं ओपन झालं नाही. 2 चेंडू जर चांगले फेकले तर इथं हो अजून एक चांगला चेंडू आता मीडियम वर पाहायला मिळणार आहे. आपण पाहिले पाठीमागच्या सामन्यामध्ये 5 चेंडू डॉट फेकले होते या गोलंदाजानं. तसेच गोलंदाज आपण पाहतो यावेळेस शेवटच्या क्षणापर्यंत शेवटची मॅच आणि शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. नक्कीच पलीकडे विपक्ष विजयी टीम. तर नक्कीच हा शेवटचा चेंडू आता चांगला फेकावे लागेल कारण ते विचार केला गेला पाठीमागच्या सामन्यामध्ये सुद्धा 5 चेंडू डॉट फेकले होते. तसेच 5 चेंडू मात्र इथं मात्र पाहायला मिळतात डॉट.
ओ मीडियम षटक या वेळेस मात्र गोलंदाजाचा कौतुक करणं गरजेचं होता. 6 चेंडू दोन निर्धाव फेकल्यात या गोलंदाजाचा. नक्कीच आपण पाहतोय ना गोलंदाजीचा भरणा या गोलंदाजामध्ये आपण पाहतोय. पण शेवटचा आता दुसरा षटक घेऊन येणारा गोलंदाज कोण असणार आहे, ज्याला 8 धावा रोखायचे आहेत. या गोलंदाजाचं कौतुक केलं ना तेवढं कमी आहे. 6 चेंडू मात्र निर्धाव आणि एक सफलता मिळवली या गोलंदाजानं. तर दीपकच्या माध्यमातून काय गोलंदाजी आहे. नक्कीच आज टीम मिटिंग घेऊ नका वरने टीम आपण पाहू शकाल. तुम्हाला उशीर होऊ शकतो आपण पाहतोय. नक्कीच अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. तो सामना मात्र नक्कीच एक षटकाचा खेळवला जाणार आहे. नक्कीच आज आनंद गोलंदाजी मार्कवर असणार आहे. आनंदमध्ये पण ती क्षमता आहे. 8 धावा रोखायच्या आहेत. कारण तर सामोरा फलंदाज आपण पाहिलं ना तो 6 चेंडू 9 स्ट्राईकवरती उभा होता आणि ज्या फलंदाजाला आता स्ट्राईक मिळाले तो फलंदाज आपण पाहतोय ना बिरजू एक षटकार किंग नावानं ओळखला जाणारा हा फलंदाज आपण पाहतोय. तो वजीनाथ टीम मध्ये पण तो फलंदाज आपण पाहतोय. गणेशमध्ये पण ती क्षमता होती पण इथं गोलंदाजानं केलेली ही गोलंदाजी हा मीडियम षटक हाताळला आहे. तर मात्र 6 चेंडू मात्र डॉट खेळतात. तर मात्र नक्कीच टर्निंग पॉईंट ठरणार या सामन्यामध्ये आपण जर विजय करायचा असेल ना तर पहिल्यापासून चेंडूवरती सिंगल आली असती तरी पण हे दडपण वाढले नसते. आता 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. 6 चेंडू 8 धाबा करावे लागतील कारण ते विचार केला गेला 6 चेंडूमध्ये आपण पाहिले तर 20-20 धाबा मात्र चेंज होताना पाहिले त्या मैदानावर. पण इथं मात्र अशी गोलंदाजी राहिली ना तर बेरजूमध्ये ती क्षमता आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय त्याच्या षटकार किंगनं ओळखला जाणारा 4 धाबा आल्या. 4 धाबा आल्या आपण पाहिला तर आता मात्र समीकरण बदललंय. 4 धाबा स्कोट गाठोवरती मात्र खाता ओपन करून दिला नव्हता ज्या गोलंदाजांना. इथं मात्र नक्कीच 4 धाबा आल्या आणि 4 धाब्याच्या साईन आपण पाहिला तर आनंदचा मात्र स्वागत केला गेलाय. अजूनही 4 धाबा करावे लागतील. 5 चेंडू आणि 4 धाबा जोपर्यंत बिरजू मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत आपण पाहतोय या अशा मात्र पलावूट असतील त्या वजीनाथ टीमच्या. नक्कीच कार्पेटच्या साईन अजून एक चांगला फटका. 2 धाबा होतील का पूर्ण. दुसऱ्या धाबासाठी निघाले. 2 धाबा होतील पूर्ण सहजरित्यानं. या बेलेस आपण पाहिलं तर नक्कीच या 2 धाब्याच्या साईन आपण पाहतोय. 6 धाबा धाव फलकावरती आपण पाहणार आहोत. नक्कीच 6 धाबा करावेत लागतील आपण पाहिलं तर. नक्की अजूनही मात्र 2 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू आणि 2 धाबा करावे लागतील धाव फलकावरती. धाबा जाऊन पोहोचल्या त्या 6 धाबा. 6 धाबा आपण पाहतोय. 2 धाबांची अजूनही गरज आहे. विजय टीम आपण पाहणार आहेत त्या पुढे लढत देणार आपण पाहतोय. पलदरी टीम समोर नक्कीच जे विजय होईल टीम ती नक्कीच आपण पाहू शकाल. तो विजेता टीम वाट चालल्या वजीनाथ टीमच्या बांधेमधून. जर अजून म्हणजे थोड्याशा धाबा जर जास्त असते ना तर नक्कीच दोन्ही संघ मात्र नक्कीच मात्र थोड्याशा अडचणीमध्ये आले असते. पण इथं आता चेंडू राहिले 4 आणि धावसंख्येची गरज असणार आहे ती अवघ्या मात्र 2 धाव्यांची. हो इथं मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय जरूर. या बेलेस मात्र नक्कीच एक सिंगल आली आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिला तर स्कोट गाठवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या 7 धाबा. अजूनही मात्र सामना इक्वल झालाय. एका धावींची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग करावी लागेल. एका धावींची अजूनही गरज असणार आहे. 3 चेंडू आणि आपण पाहू शकाल नक्कीच एका धावींची गरज असणार आहे. अकाउंटला नाही मेसेज आलाय रे मला कसला तरी. तर नक्कीच थोडंसं स्पीडअप करा. पण आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये एका धावींची गरज आहे. सामना इक्वल झालाय जरूर. 7 धाबा कंप्लीट केल्यात पण अजूनही मात्र एक कंपल्सरी चेसिंगसाठी आपण पाहतोय तर एक सिंगल करावी लागेल कारण ते सामोरा फलंदाज आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच तर नक्कीच वजीनाथ संघाचा कर्णधार राकेशला मी विनंती कर लगेच आपल्या नाण्यापैकी करून घ्या.
तर नक्कीच आजच्या दिवसातला पहिला स्पर्धेचा पहिला प्रेक्षक वाट पाहत होते ते सामना आता आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. सामना किती षटकाचा खेळवला जाणार आहे आमच्या कानापर्यंत आवाज पोहोचवा. 2 षटकाचा. नक्कीच 2 षटकाचा हा सामना पलदरी टीमनं मात्र नक्कीच नाणेफेक जरूर जिंकले वजीना टीमनं, पण बॅटिंगचा निर्णय घेतलाय तसंच आमंत्रण केलंय क्षेत्ररक्षणासाठी. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या.